मराठी श्रवणकथा भाग 1 कथा क्रमांक 7 दिव्यचक्षु. कथाकार संजय डोंगरे. सादर करते पद्माकर तामगाडगे. शुभा, तुझ्या डोळ्याखाली हा कसला डाग आहे ग? डाग? 100 आश्चर्य आणि 1000 घबराटी तिच्या काळ्याशा डोळ्यात उमटल्या. तिने अर्धवर्तुळाकार गिरकी घेऊन मैत्रिणीकडे पाहिली. मैत्रीण गळ्यातील ओढणी गच्च आवडून लाकडाच्या शिल्पासारखी तिच्याकडे पाहत होती. शुभा मोठे मोठे डोळे करून म्हणाली, माझ्या डोळ्याखाली आणि डाग. एखादी भली मोठी दरड कोसळावी आणि काहीच ऐकू नये अशा काहीशा थरथरत्या आवाजात आपले ओठ घट्ट आवडून मैत्रीण म्हणाली, हो. आणि शुभाने काही बोलायच्या आत तिने आपला उजवा हात पुढे करून मान वाकवून उजवा पाय पुढे करीत डाव्या हाताने तिचा उजवा दंड पकडीत त्या डागावर उजव्या हाताची तर्जनी टेकवली. जरासे दाबल्यासारखे केले. शुभा आतून थरथरली. डागावरचे थंड बोट तिला जाणवले. मैत्रिणीने ते बोट अलगद उचलले आणि शुभेसमोर धरले. ते एक छोटंसं टरफल होतं, उडदाच्या डाळीचं. कालपासून तिच्या आईने अंगणात उडदाची काळी डाळ वाळू घातली होती. भरडल्याबरोबर ती वाळायला घालायचे असे. त्यातून हात फिरवायचा असे. रात्री सुद्धा ती आवरून ठेवली नव्हती. त्या वाळायला घातलेल्या डाळीतून ती अनेक वेळा थुई थुई नाचत नाचत चालली होती. आईचं लक्ष चुकवून त्यावर 1-2 उड्याही मारल्या होत्या. त्या दरम्यान त्या टरफलाला ती जागा मिळाली होती. डोळ्याखाली डाग नसून ते उडदाच्या डाळीचं टरफल आहे हे लक्षात येताच तिच्या डोक्यावरून जणू काही भला मोठा पाण्याने भरलेला भिंकारा उतरला. तिने हलकेच हुश्य केले. हलकं वाटल्याने तिने मैत्रिणीला करकचून मिठी मारली. दोघांचेही चेहरे एकमेकींच्या पाठीकडे आले. दोघींनीही गच्च डोळे मिटलेले. एवढी 20 वर्षाची घोडी झाली, पण हिला काही कशाचं देणं घेणं नाही असा आईचा टोमणा ऐकू आला. तशा दोघींनीही एकमेकींना सोडले. ओलसर डोळ्यांनी तिने आईकडे पाहिले. आईचा चेहरा रागाने लाल झाला होता. घरातलं काम करता करता ती बाहेर आली होती. तिच्या डोळ्यावरच्या केसांना हरभऱ्याच्या ओल्या डाळीचा पिवळा लगदा चिकटला होता. आई दरवाजात अशी उभी असताना बाबांना राहावलं नाही. बाबा तोंडातली फुंकणी ठेवून देत म्हणाले, अगं, माझ्या एकुलत्या एक मुलीला तू अशी का बोलत आहेस? करू दे तिला, काय करायचं आहे तर. काही नुकसान झालं माझं तर मी पाहून घेईन ना. आणि ज्योत विझवून ते उठून नानी घराकडे जाऊ लागले. पित्याचा आधार मिळाल्याने शुभा आणि तिची मैत्रीण दोघीही हसू लागली. डोळ्यांच्या समुद्रात आलेली भरती आणि नाकाचा शेंडा अंजिरी लाल झालेला. अशा अवस्थेत मैत्रिणीचा कानोसा घेतला. दोघीही एकमेकींना दिसत नव्हत्या. बाबांचे मुलीवर खूप प्रेम होते, पण यावेळी ती आईला घरात हवी होती. आजच्या उत्सवाच्या निमित्ताने भिक्षू भिक्षुणींना भोजन होतं. त्याची तयारी करायची होती. आईने पुरण शिजवायला टाकलं होतं. काही चेटिका कणिक मळू लागल्या होत्या. कोशिंबीर करायची होती. त्यासाठी तिला शुभेची मदत हवी होती, म्हणून आई तिच्यावर ओरडली होती. शुभेला कोशिंबीर बनवायला खूप आवडायचे. घरात कोशिंबीर बनवायचे असले की तिच्याशिवाय कोणीही बनवत नसे. कोशिंबीर बनविण्याची तिची स्वतःची पद्धत होती. अननस, काकडी, टमाटे, कांदा, सांबार, हिरवी मिरची कापून एका पातेल्यात एकत्र करायची. नंतर एका पसरट तव्यावर तिळाचे तेल टाकून ते खूप गरम करायचे. त्याची तडतड थांबली की ते खाली उतरवायचं. त्यात मोहरी आणि जिरं टाकायचं. ते त्या मिश्रणावर पसरवायचं. वरून लिंबू पिळायचं. त्यावर काळे मीठ पसरायचे. ती कोशिंबीर घरात तिच्याशिवाय कोणीही बनवू शकत नसे. आईने आणि बाबांनी कोशिंबिरीचे प्रमाणपत्र शुभेला देऊन टाकले होते. मैत्रिणीला पटकन ये असे सांगून ती आत गेली. तिने हात स्वच्छ धुतले. उजव्या हाताच्या तर्जनीत एक मोठी हिऱ्याची अंगठी घातली. हातात सोन्याच्या केयुरी घातल्या आणि ती कोशिंबीर करायला लागली. सोनाराची ही एकुलती एक मुलगी, चुणचुणीत. कुणाच्याही पायातला काटा आतल्या
तर्जनी आणि अंगठ्याच्या नखांनी हळूवार काढायची आणि ज्याच्या पायातून काढला त्याच्या हातावर अलगद ठेवायची. त्यावेळी असं काही स्मित तिच्या ओठांवर असे की पाहणारा आपल्या वेदना विसरून जायचा. शुभेच्या गोल चेहऱ्यावरून हात फिरवायचा. तिचा पापा घ्यायचा, आपल्या कानशिलांवर कडकड बोटे मोडायचा आणि म्हणायचा, बाई शुभा, लय श्रीमंत नवरा भेटो तुला सुखात ठेवू. तेव्हा ते हसत हसत आपल्या गळ्यातला मोत्याचा हार सांभाळत खेळायला पळून जायची. तिच्या ह्या स्वभावामुळे ती कुणाच्याही अंगणात गेली तरी कुणी काही म्हणत नसे. सकाळी शेजाऱ्यांच्या अंगणात फुलं गोळा करायचा जाणे हा तिचा छंद तिच्या येण्यानं ती फुलझाडं झुळझुळ हलायला लागत. शेजारी म्हणत, मंद हवा सुटली. खिडक्या दरवाजे उघडले की त्यांना शुभा दिसे. राजगृहाच्या प्रसन्नतेचा प्रारंभ झालेला असे. निरनिराळ्या फुलांच्या माळा करायच्या आणि केसात माळायच्या. त्यानंतर शेजारच्या किराणा दुकानदाराच्या मुलीला आणि शिंप्याच्या मुलीला घेऊन भिक्षुणींचं प्रवचन ऐकायला जायचं. नदीवर पोहायला जायचं. शेतात हुरडा खायला जायचं. दर अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी दिसणाऱ्या चंद्राला वंदन करून सकाळी त्यांच्याकडे उत्सव असे. आज तोच उत्सव होता. आज शुभा वेगळीच दिसत होती, नजरेत भरत होती. एकंदरीत सगळ्यांचेच लक्ष तिने व्यापले होते. तिचा सडसडीत उंच बांधा, मोत्यासारखे दात, काळे आणि खांद्यावर उडणारे केस, बगलेत पिशवी, अंगावर निळे वस्त्र, गळ्यात गुलाबी रंगाची ओढणी, पायात चप्पल. काहीतरी आठवलं की लगेच घरात जायची. घरातून लगबगीने बाहेर यायची. भिक्षू संघाच्या भोजनानंतर प्रवचन प्रारंभित होणार. शुभेने पटापट कामे उरकली. तिने कानात पांढऱ्या रंगाचे खडे असणारी कर्णफुले घातली. गळ्यात 3 पदरी माळ, नाकात लाल खडा असणारी बेसर घालून ती प्रवचन ऐकायला आली. बसते न बसते तोच तिच्या समोर पलीकडच्या वाडीतील नंदकुमार हा मुलगा उभा दिसू लागला. त्याच्या बरोबरीने आणखी 2 मुले उभी राहिली. ते भिक्षू संघाकडे पाहत आणि चित्र विचित्र प्रकारे आपली मान हलवीत. तिला खूप राग आला म्हणून ती उजव्या हाताने डाव्या हाताच्या दंडाला चोळू लागली. ती दंड चोळू लागली तसतसे नंदकुमार आणि ती मुले आपली डोकी हलवू लागली. ती दंड चोळायची आणि मुले डोकं हलवायची. उपलवन्ना आर्यजींचे प्रवचन सुरू झाले. ते प्रवचन ना ती मुले ऐकू लागली ना शुभा. त्यांचं दंड आणि डोक्याचं संगीत सुरू होतं. इतक्यात मागून कोणीतरी वयोवृद्ध खाकरल्याचा आवाज आला. तशी ती मुलं कुजबुजत मागे जाऊन खाली बसली. शुभाई आपला दंड चोळायची थांबून नीट मांडी घालून बसली. माताजींचं बोलणं आता तिला ऐकू येऊ लागलं. शांतता राखावी. कोणत्याही परिस्थितीत मनाची शांतता राखावी. मनाच्या शांत राहण्यातच मानवी जीवनाच्या अनेकविध क्षमतांचे बीज दडलेले असते. ते कोणत्याही गोष्टीला काळजीपूर्वक ऐकल्याशिवाय व्यक्त होत नसते. कसं असतं हे काळजीपूर्वक ऐकणं? त्या ऐकण्यातून प्रवेशते का शांतता? आणि कशी पसरते ती मेंदूभर? मग काय दिसते आपल्याला? मग कसे होतो आपण? शुभा प्रवचन ऐकू लागली. शांतता, शांतता. तिच्या मनावर शांतता ह्या शब्दाने पूर्ण अंमल केला. तिच्या मेंदूत त्या शब्दाने ठाण मांडले. शांतता. ती स्वतःशीच विचार करू लागली. कशी असते शांतता? हा कमरेला बांधलेला सोन्याचा कमरपट्टा आहे, तो काहीच नाही बोलत. तशी असते का शांतता? की दंडातल्या दंडवाया सारखी असते? ही शांतता मला लाभलीच पाहिजे, काहीही झालं तरी बेहत्तर. ह्या शांततेचा शोध घ्यायलाच हवा. कशी मिळेल ही शांतता? कुठे मिळेल ही शांतता? असा एक नाही अनेक विचार तिच्या डोक्यात थैमान घालू लागले. शांतता ह्या एका शब्दाने तिच्या डोक्यातली स्वस्थता घालवली. ती स्वतःशीच विचार करू लागली. कमळाच्या पाकळ्यांच्या टोकासारखा रंग असणाऱ्या
आर्याजी आपले प्रवचन संपवून जायला निघाले. शुभेने ते पाहिले. तिच्या विचारांची तंद्री भंग पावली. ती ताळकन उठून उभी राहिली. धावतच उत्पलवन्ना आर्याजींकडे गेली. तिला कुणीतरी मागे ओढून धरले. नाहीतर ती उत्पलवन्ना माताजींना चिटकलीच असती. या झालेल्या थोड्याफार हालचालीने उत्पलवन्ना माताजींनी तिच्याकडे पाहिलं. तत्क्षणी तिने आपल्या नजरेची आणि माताजींच्या नजरेची पक्की गाठ मारली. ती गाठ इतकी पक्की झाली की जसजशा उत्पलवन्ना माताजी पुढे पुढे जाऊ लागल्या तसतशी ती गाठ आणखी आणखी पक्की होऊ लागली. त्यामुळे कासरा बांधल्यासारखी ती उत्पलवन्ना माताजींच्या मागे मागे एकसारख्या अंतरावर जाऊ लागली. माताजींना जेव्हा हे जाणवलं तेव्हा माताजी म्हणाल्या, काय आहे बाळा? शांतता. मला हवी आहे शांतता. कशी मिळवायची ती? माताजी तिच्याकडे पाहतच राहिल्या. त्यांचं हृदय भरून आलं. त्यांना काय बोलावं हे सुचेना. भावनेचा ओघ ओसरेपर्यंत सारा परिसर थांबल्यासारखा झाला. मग माताजी म्हणाल्या, तुला ते लवकरच समजेल. समजून घ्यायला लागलीस की चटकन कळेल. भिक्षुणी झाल्यावर ते आणखी चांगले कळेल. शुभेच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या. ते आनंदित झाले. मनाच्या शांततेचं दुर्मिळ रहस्य कसं शोधायचं हे तिला लवकरच उमगणार होतं. सायंकाळी तिघेही बोलत बसले होते. बोलता बोलता ती म्हणाली, उत्पलवन्ना आर्याजीचे प्रवचन किती ऐकत राहावेसे वाटते. हो, त्यांची समजावून सांगण्याची पद्धत मला खूप आवडली आहे. ते त्यांचं कामच असते. पण त्यांचं जीवन अगदी वेगळंच असते आई. तेवढ्यात बाबा म्हणाले, खूप स्तुती करू लागलीस ग तू त्यांची. काय आहे एवढं? काही नाही, पण मला आवडतं ते. काय? भिक्षुणी होणं? बाबा रेटून होते ते सरळ झाले. क्षणाचाही विलंब न करता ती म्हणाली, हो, मला भिक्षुणी व्हायचं. मला तुमची परवानगी हवी आहे. परवानगी नाही. बाबांनी स्पष्ट शब्दात मनोदय बोलून दाखवले. आईकडे त्यांनी पाहिले. तिनेही त्यांच्या बोलण्याला सहमती दिली. तेव्हा ती म्हणाली, एक तर मी भिक्षुणी होईन किंवा या घरातून उंबरठाही ओलांडणार नाही. असे म्हणून तिने अंगावर खूप सारे पांघरून घेतले आणि ती झोपून राहिली. तिने काही खाल्ले नाही किंवा काही पिले नाही. तिच्या आईला तिचा स्वभाव माहिती होता. ती आता खरोखरच उंबरठा ओलांडणार नाही हे तिला पक्के ठाऊक होते. शेवटी तिने परवानगी दिली. उत्पलवन्ना आर्याजींकडे ती श्रामणेर झाली. सतत ध्यान आणि पराकोटीची एकाग्रता यांच्या साहाय्याने ती आपला दिनक्रम मार्गक्रमू लागली. तिने शांतता या एकाच विषयावर चिंतन केले आणि 7व्या दिवशी तिला प्रकाश सापडला. आता तिच्या मनात कोणतीही स्मृती ती येऊ देत नव्हती. ती आता संस्कार रहित झाली. तडकाफडकी घराच्या वातावरणात झालेल्या बदलाने सोनाराच्या दैनंदिनीतही बदल झाला. तो अस्वस्थ होता. एकुलती एक मुलगी, इतकी सुंदर, आणि तीही निघून गेली. त्याचं आयुष्य एकाकी झालं. काय करावं हे त्याला सुचेना. तो सतत विचारात राहू लागला. त्याने घोड्यावर बसणे सोडले आणि तो पायी चालू लागला. वैभार पर्वतापर्यंत जाईल आणि तेथून परत येईल. असे चालता चालता तो गंगा नदीच्या किनारी गेला. गंगा नदीत त्याने स्नान केले. त्या थंडगार पाण्याने त्याला उभारी आली. अष्टकोनी खांबाला पाठ घासणारे लोक त्याच्याकडे पाहू लागले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तो भराभर चालू लागला. मुंजेच्या गवताच्या जांभळ्या तुऱ्यांवरून हळूवार हात फिरवत तो जाऊ लागला. घरी गेल्याबरोबर त्याने आपल्या जवळपासच्या बहुतेक नातेवाईकांना बोलावले. शुभेचं मत परिवर्तन करून तिला परत घरी आणण्याविषयी विनंती केली. ठरल्याप्रमाणे सगळेच तिला भेटायला गेले. तिला पाहताच सगळ्यांचं हृदय कुळवटून निघालं. दागिन्यांनी मडलेली शुभा त्यांनी पाहिली होती.
आता ही मुंडन केलेली शुभा त्यांच्या समोरच उभी होती. तिचा हसरा चेहरा पाहण्याऐवजी ते तिचं पांढरं शुभ्र मुंडनच पाहू लागले. तिने तिच्या विचारात परिवर्तन करावे आणि घरी यावे म्हणून तिला गळ घालू लागले. तिला किती लाडात वागविण्यात आलेले आहे हे सांगू लागले. ते तर तिलाही माहिती होते, पण या सोनाराने कसे दिवस काढले हे मात्र तिला माहिती नव्हतं. त्या निरागस बालिकेला हे कसे काय माहिती असणार? मात्र सर्व नातलगांना ही माहिती होती. तिच्या जन्माच्या वेळी सोनाराची परिस्थिती फारच हालाखीची होती. अशात त्याच्या घरी या मुलीने जन्म घेतला होता. आधीच कमालीची गरिबी, त्यात मुलीचा जन्म म्हणजे कहरच. तो डोकं धरून बसला. त्याच्या समोर भविष्यकाळ दिसू लागला. हुंडा आणि त्याहीपेक्षा जास्त जबाबदारी म्हणजे तिचा सांभाळ. आता कुणीही मदतीला येणार नव्हते. स्वतःलाच करावं लागणार होतं. तो विचारचक्रात गुरफटून गेला. मुलीच्या जन्माने त्याला चांगलाच धक्का बसला असावा. आठवडाभर तो इकडून तिकडे नुसता फिरायचा. त्याचा कशाकडेही लक्ष नव्हतं. एके दिवशी फिरत फिरत तो गंगा नदीकडे गेला. पूर्वेकडच्या गंगा नदीवर अंघोळीच्या घाटावर जो मोठा अष्टकोनी खांब बांधलेला होता त्याकडे त्याचे लक्ष गेले. त्या खांबाला पाठ घासताना लोकांना पाहून त्यालाही पाठ खाजवाविषयी वाटू लागली. त्याने मुंजेच्या गवताची एक काडी घेतली आणि हलके हलके आपली पाठ खाजवू लागला. तेथून तो पश्चिमेकडच्या गंगा नदीकडे गेला. गंगा नदीचे वाहणारे नितळ पाणी पाहून त्याला पोहावेसे वाटले. त्याने कपडे काढून थंडगार पाण्यात एक उडी मारली. त्या थंड पाण्याचा स्पर्श होताच त्याच्या सर्वांगातून एक जोरदार लहर उठली आणि त्याने एक जोरदार उत्साहवर्धक आरोळी ठोकली. आंघोळ करून त्याला हलकं वाटू लागलं. त्याने आपले कपडे अत्यंत हळुवारपणे गुंडाळले. पोहायला आलेले इतर काही लोकही त्याला पाहू लागले. जणू काही तो पहिल्यांदाच स्नान करीत होता. काही अंतरावर आल्यावर त्याने मुंजेच्या गवताच्या काही काड्या घेतल्या. त्या गवताला छान इवले इवले जांभळे लाल लाल तुरे लागले होते. ते वाऱ्यावर डोलत होते. विजयी होण्यासाठी योद्धा वीरांनी कित्येकदा ते तुरे मस्तकावर मांडलेले त्याने पाहिले होते. आज मोठ्या अभिमानाने त्याने ते आपल्या हातांनी अलगद खुरले. डोक्याला बांधलेल्या मुंडाशात एक काडी रोवली. त्या धुंदीतच तो घरी आला. आल्याबरोबर तो आत गेला. आपल्या मुलीला पाहायला तो अधीर झाला होता. मुलगी मस्त आईच्या कुशीत खेळत होती. त्याची चाहूल लागताच ती जोराजोरात पाय हलवू लागली. तो एकटक त्या पायांकडे पाहू लागला. त्या लाल जर्द पायांवर त्याने आपले दोन्ही ओठ टेकवले. हलकेच आपल्या मुलीच्या सुगंध शरीरावर त्याची नजर फिरवली. तिचा लाल जर्द देह त्याच्या दृष्टीत आला. शुभदायक म्हणून तिचं नाव शुभा ठेवण्यात आलं होतं. त्याची नजर तिच्या पावलांवरच फिरावत होती. काही केल्या ती तेथून हटेना आणि त्याचा पायही हलेना. तो स्तब्ध झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या बैलगाडीच्या बैलांच्या गळ्यातील कसाड्यांचा आवाज झाला. तेव्हा त्याची नजर हटली. तो बाहेर आला. क्षणभर तसाच उभा राहिला. तसाच चालत अमात्यांकडे गेला. आता तेच त्याला मदत करू शकणार होते. अमात्य आपल्या डाव्या हातातल्या पांढऱ्या दगडावर उजव्या हातातल्या काळ्याशार दगडाने घासून पाहत होते. सोनार त्याच्या समोर जाऊन हात जोडून उभा राहिला. महाराज, मला 50 कारशापण हवे होते. अमात्यांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक आश्चर्यकारक भाव निर्माण झाला. त्यांनी हाताने त्याला बसायला सांगितले. मान फिरवून एका चेटिकेकडे पाहिले. तिने खापराच्या भांड्यात त्याला पाणी दिलं. त्याने घाम पुसला. एक श्वास घेतला. आता अमात्य त्याला म्हणाले, हा सांगा, कशासाठी हवे तुला 50 कारशापण? धंदा करायला. कोणता धंदा? महाराज, मी सोनार आहे. मला चांगले दागिने बनवता येतात, पण द्रव्यबळ नसल्याने मी काही करू शकलो नाही.
पण ठीक आहे, द्या रे याला 50 कारशा, पण हा कधी परत करेल ते नीट पाहून घे रे. तो लगबगीने घरी आला. घरून बाजारात गेला. काही चांदी खरेदी केली. रात्रभर जागून त्याने शुभेच्या पायात चांदीचे चाळ बनवले. ते इतके सुंदर होते की त्याच्या शेजारी असणाऱ्या शिंप्याच्या पत्नीने ते पाहताच तिचं मन हरखून गेलं. तिने तिच्या बहिणीच्या नातीला असेच चाळ हवेत म्हणून शिंप्याच्या मागे तगादा लावला. सोनाराकडून त्यांनी तसे चाळ बनवून घेतले. सेतव्य येथे राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे ते चाळ घेऊन गेले. बहिणीच्या नातीच्या पायातले ते चाळ पाहून सेतव्य नगरातही सोनाराचे नाव होऊ लागले. अनेकांनी तसेच चाळ आम्हाला हवेत अशी सोनाराकडे मागणी केली आणि त्याच्याकडून ते बनवून घेतले. सोनाराला फुरसत म्हणून नव्हती. वैभार पर्वत आणि गंगा नदीकडे जायला वेळ मिळेना. दिवसामागून दिवस चालले आणि सोनाराची भरभराट होऊ लागली. तो एक निष्णात सोनार म्हणून नावारूपाला येऊ लागला. सोनाराचे खरे जगण्याचे दिवस आरंभित झाले होते. तो दिवसातून 50 वेळा तरी शुभेला पाहायचा. शुभा 2 वर्षाची झाली. एक दिवस दुपारच्या वेळी जेवण आटोपून तो अंगणात बसला होता. शुभा त्याच्या समोरच खेळत होती. तेव्हा तो एकटक तिच्याकडे पाहू लागला. त्याची नजर तिच्या नाकावर स्थिरावली. तिच्या नाकाकडे पाहून त्याच्या मनात काय काय विचार येऊ लागले. तो तडक उठला आणि बाजारात जाऊन त्याने काही सोनं खरेदी केलं. घरी येऊन तो नथ बनवू लागला. रात्रभर त्याचा प्रयत्न सुरूच होता. पहाटे पहाटे त्याला हवी तशी नथ त्याने तयार केली. सकाळी उठून शुभेच्या नाकात ती नथ घालून तिला कडेवर घेऊन तो बाहेर आला. मुख्य ठिकाणी फिरू लागला. आपल्या मुलीसाठी इतकी सुंदर नथ बनवली आहे ह्याचा त्याला अभिमान वाटायचा. एके ठिकाणी त्याच्या 4-5 मित्रांनी त्याला गराडा घालून विचारले, इतकी सुंदर नथ तू बनवलीस आणि आम्हाला माहीत पण नाही? काही नाही, आमच्या मुलींना पण अशीच नथ हवी आहे. अरे हो बाबा, देतो बनवून, पण त्याला वेळ लागेल ना. एकदम 5-6 जणांना नथ बनवून देणे म्हणजे जास्त काम करावे लागेल. त्याने घरी जाता जाता त्याच्या एका नातेवाईक पोराला सोबतीला घेतले. एकदा शुभेच्या कानांकडे पाहून त्याने अशी कर्णफुले बनवली होती की त्याला सेतव्य, कुशीनारा, पावा येथूनच नव्हे तर कोशंबी, श्रावस्तीहूनही मागणी येऊ लागली. आता त्याचा धंदा भरभराटीला येऊ लागला. नोकरांची संख्या वाढवून तो महिनोन्महिने व्यस्त राहू लागला. घरी पाहुण्या राहुड्यांची गर्दी दाटू लागली. त्याचं करण्या-सवरण्यासाठी चेटिकांची संख्याही वाढवली गेली. एक धनाढ्य व्यक्ती म्हणून त्याची राजगृह नगरीत ओळख निर्माण झाली. तरी शुभेला क्षणभरही सोडून त्याला करमत नसे. तिला पाहिल्याशिवाय तो दागिना बनवायला घेत नसे. आणि तसे केले तरी तो दागिना नीट न बनवता आल्याने त्याला गिऱ्हाईक लाभत नसे. कधी कधी शुभेचे इवलेसे इवलेसे डोळे आसमांनी चिंब होत असत आणि ती गच्च मिटून बसून राही. आणि आज ही मुलगी त्याला सोडून गेली होती. त्याला नातेवाईकांचा आवाज ऐकू येऊ लागला, बापासाठी तरी पोरी हा भिक्षुणीचा वेश सोडून दे आणि घरी ये परत. सोनाराला हे ऐकून हायसे वाटले. शुभा काय बोलते हे ऐकण्यासाठी त्याचे कान आतुरले. शुभा म्हणाली, आई आणि माझ्या समस्त नातेवाईकांना काळजीपूर्वक ऐका. सुंदर पेहराव हा बालपणाला साजेसा आहे. मी तथागतांची शिकवण ऐकली आहे. ती शुद्ध बुद्ध जागेवर असताना आणि म्हणून मी सत्य जाणले. म्हणून माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मातापित्यांना मी सोडले. तिच्या डोळ्यात दाटून आलेला हुंदका फक्त ऐकू येत होता. जवळच्या मित्रांना, घनिष्ठ नातेवाईकांना सोडले. चैनीचे आणि आरामाचे जीवन सोडले. संपत्ती, ऐशो आराम सोडला. ऐहिक सुखाची तलप मला नाही येत आता. माझ्या आयुष्यातून ती पार गेली. घरगुती सुखसोयींचा मी त्याग केलाय. मी आता तिथे परत कधीच जाणार नाही. मी एकांतवासाचं जीवन पत्करले. कोणत्याही प्रकारची तल्लक नसलेलं, जे
तृष्णेच्या अथांग सागरात बुडालेले आहेत. त्यांना वारंवार नैराश्याला सामोरं जावं लागतं. त्यांच्या संपत्तीचा नाश होतो. त्यांना शारीरिक दुखणे येतात आणि मोठमोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. प्रिय आप्तजन, तुम्ही मला आमिषे दाखवण्याचा प्रयत्न करू नका. ती सगळी त्रासदायक आमिषे जी मी मागेच सोडून दिलेली आहे. त्या समूहामध्ये तिच्या मैत्रिणीही होत्या. आता त्या तिच्याशिवाय फुलं गोळा करायला जात असत, पण ती नसल्याने झाडे हलत नव्हती, म्हणून त्याही तिची मनधरणी करायला आल्या होत्या. त्यांना संबोधून ती म्हणाली, सख्यांनो, एक लक्षात घ्या, मी एक गृहहीन भिक्षुणी आहे. आणि हे मान्य करावं की मी अशी भिक्षुणी आहे की जी संपत्तीला काहीच किंमत नाही असे समजतो. मी मुंडन केले आहे, डोक्यावर केस नाही. धम्मचिवराने मी पूर्णतः झाकलेली आहे. मान्य करा माझी गृहहीन अवस्था. दुसऱ्यांनी जे काही दिलं त्या अन्नावर जगणारी, दुसऱ्यांनी दिलेलं चिवर परिधान करणारी, तथागतांच्या आज्ञेप्रमाणे जगणारी. सर्वांनी डोके वर करून तिच्याकडे पाहिले. तिने उजवा हात वर केला आणि म्हणाली, सुखी व्हा. जड अंतःकरणाने ते उठून उभे राहिले आणि घराकडे परतू लागले. सोनार, त्याची बायको, नातेवाईक, शुभेच्या मैत्रीण घरी परतली. त्यांचा मोहल्ला जिथून सुरू होतो त्या चौकातून ते जाऊ लागले. नंदकुमार आणि त्याचे मित्र हे पाहत होते. त्यांच्या समोरूनच जाऊ लागलेले हे लोक पाहून त्यांची कुजबूज वाढली. काय झालं? या चर्चासत्रात सर्वांच्या हे लक्षात आलं की शुभा ही भिक्षुणी झाली असून तिला परत आणण्यासाठी तिचे हे सगळे नातेवाईक गेले होते. मात्र तिने ह्यांना काहीही जुमानले नाही आणि रिकाम्या हाताने परत आले आहे. नंदकुमार विचार करू लागला, एवढी स्वच्छंद वागणारी मुलगी भिक्षुणी कशी काय झाली? दागिन्यांनी स्वतःला मढवून आपल्यासमोर लाजत लाजत चालणारी, आपण आणि आपल्यासारखे अनेक जण तिच्या दिसण्यानेही घायाळ होणारे. त्याचे सगळे मित्र त्याच्याकडे पाहू लागले. तसा तो संकोचू लागला. त्याचा चेहरा लाल झाला. तो खाली पाहू लागला. त्याचे मित्र त्याच्याकडे पाहू लागले. शेवटी तो उठला आणि जायला निघाला. हे काही आजचं नव्हतं. नंदकुमारचा तो स्वभावच होता. दररोज सकाळी ते सगळे मित्र बाहेर पडत तेव्हाही असेच होई. काहीही करण्यात नंदकुमार पुढे असे. शुभा भिक्षुणी झाली असून ती आता परत येणार नाही या विचाराने तो फार उदास झाला. खरं म्हणजे तो तिच्या एकतर्फी प्रेमात पडलेला होता. शुभा ही आपली भावी असे त्याला मनोमन वाटत होते, पण ते सांगण्याचं त्याच्यात धाडसच नव्हतं. तो तिच्यावर आरक्त झाला होता, पण तिला सांगावं कसं हेच त्याला कळत नव्हतं, सुचत नव्हतं. मित्र म्हणत, लेका कशाला तिच्या नादी लागतोस? का? ती माझी आहे. अरे कुठं ती, कुठं तू, कशाला? जाऊ दे ना. का जाऊ देऊ? अरे तू तिच्यावर लुब्ध आहेस हे तिला तरी माहीत आहे का? विनाकारणच आपलं. आज ना उद्या तिला हे माहिती होणारच आहे. कधी? मृत्यू पावल्यावर. आज मी तिला सांगूनच टाकणार आहे. अरे तू काय सांगणार आहेस? की माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि नंतर त्याला काहीही सांगता येईल. नंतर काय हे तो काहीही सांगू शकत नव्हता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मुख हसवून होतं. विचारात दिवस निघून गेले. शुभा भिक्षुणी झाली आणि राजगृह नगरात काही बदल झाले. आता तर तो पार बदलून गेला. बाहेर फिरेनासा झाला. त्याच्या दिनक्रियेत आमूलाग्र बदल झाला. तो आता विचार करू लागला. दररोज विचार करायचा की काहीतरी केलं पाहिजे. तो ठरवायचा. सगळा प्रसंग त्याने मनात तयार केलेला असे, पण सकाळी नदीवर जाताना तो सारे विसरून जायचा. दिवसामागून दिवस गेले, पण त्याला निर्णय घेता आला नाही. एके दिवशी संध्याकाळी तो किराणा दुकानावर गेला होता. त्या किराणा दुकानदारांची मुलगी
निळ्या रंगाचे वस्त्र घालून सामान देत होती. सामान देता देता ती चोरून त्याच्याकडे पाहत होती. अंजीर देता देता तिच्या हाताचा स्पर्श त्याच्या हाताला झाला. त्या स्पर्शाने त्याचं सर्वांग मोहरून गेलं. त्याच्या शरीरातून जोरदार काहीतरी धावत असल्याचे त्याला जाणवले. ही मुलगी म्हणजे शुभेची मैत्रीण होती हे आता त्याच्या लक्षात आलं. त्याच्या मेंदूत घडून आलेला हा बदल त्याला जाणवत होता, पण नेमकं काय होतंय हे त्याला सांगता आलं नाही. शुभा भिक्षुनी आता भिक्षुनी संघात चांगलीच ओळखीची झाली होती. अविरत कष्ट करून तिने प्रकाश मिळवला होता. अर्हत प्राप्तीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर विलसत होता. तथागतांनी ते पाहिलं आणि त्यांच्याकडे येणाऱ्या भिक्षुनींना तथागत सांगू लागले, ही बघा शुभा. उत्पल्लवांना आर्याजींनी तिला योग्य प्रकारचं शिक्षण दिलं. अदृश्य अनंत विज्ञानाचं शिक्षण दिलं. ती निष्ठावान आहे. ती प्रज्ञायुक्त असून तिने आपल्या भावनांचे संयमन केले आहे. अथक प्रयत्नांनी तिने कैदेतून आपली सुटका करून घेतली आहे. ती मेहनतीने अर्हत्वापर्यंत पोहोचली आहे. तिने तीनही प्रकारच्या सर्वोच्च विद्या संपादन केल्या आहेत. दीक्षा घेऊन तिला फक्त 8च दिवस झाले आहेत. ती निश्चितच भिक्षुणी संघाचे नाव मोठे करेल. सर्वांनी साधुकार दिला. शुभा आणि सर्वांनी गुडघ्यावर बसून वंदना घेतली. तथागतांचा रुकार घेऊन त्या भिक्षुणी निवासाकडे गेले. शुभा पहाटेच उठली आणि तिने ध्यान केले. ध्यान केल्याने तिला हलके वाटले. तथागतांकडे तिला जावंसं वाटू लागलं. उपलवांना आर्याजींना सांगून ती तथागतांच्या गंधकुटीकडे जाऊ लागली. भिक्षुणी निवासापासून गंधकुटी दक्षिणेला होती. जास्त दूर नसली तरी जीवकाच्या आम्रवनातून जावं लागायचं. वसंत ऋतूचा प्रारंभ म्हणजे बालवसंताचे दिवस होते. आमराई मोहराच्या गंधाने फुलून गेली होती. त्या आमराईतून शुभा लगबगीने जाऊ लागली. इतक्यात एका आंब्याच्या फांदीवरून नंदकुमारने उडी मारली. त्याने मस्तकाला गुलाबी रंगाची ओढणी बांधली होती. दोन्ही हात बाजूंना पसरवून त्याने तिची वाट अडवली. नंदकुमार एकंदरीत आक्रमक झाला होता. त्याच्यात झालेला हा लक्षणीय बदल लक्षात येण्याजोगा होता. शुभेने मान उंच करून त्याच्याकडे पाहिले. नंदकुमारला आनंद झाला, पण शुभेच्या डोळ्यात ओळखीची एकही खूण उमटली नाही. ती म्हणाली, का बरं माझी वाट अडवून का उभा आहेस? मी तुमचा असा काय अपराध केला? हे आयुष्यमान, भिक्षुणीला पुरुषाने स्पर्श करणे हे महापाप आहे. मला तथागतांनी जे शिकवले ते विशुद्ध, निष्पाप, कुशल स्वरूपाचे आहे. माझी वाट अडवून उभा राहू नकोस. आत्यंतिक संयमाने ती पुढे म्हणाली, तुझे मन गढूळ आहे, पण माझे मन स्वच्छ आहे. तू रजोगुणी आहेस, मी मात्र रजोविहीन आहे. म्हणजे मी विशुद्ध आहे, कुठेच मन न अडकलेली आहे. माझी वाट अडवून का उभा आहेस? तिच्या ह्या बोलण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. तो उलट कामभावनायुक्त शब्दात म्हणाला, अगं बाला, तू किती निरागस आहेस. कशाला हे पिवळ्या रंगाच्या चिवराचं ओझं घेतलंस? प्रवज्जा घेऊन काय करशील? या बालवसंतात चल आपण मज्जा करूया. अगं अशी कशी तू? जरा विचार कर. इथे जंगलात जंगली प्राणी कळपासह राहतात. हत्ती आणि वाजावर आलेल्या हत्तीनी आहेत. अशा भीषण वनात तू एकटी कशी काय जातेस? अगं तू जशी काय सोन्याची पुतळी आहेस. तुझं हे सौंदर्य तलम बनारसी शालूने शोभून दिसेल. तुझे किन्नरींप्रमाणे झोपाळू डोळे पाहून तुझ्यापेक्षा दुसरा जीव मला प्रिय नाही वाटत. तू माझ्यासोबत माझ्या घरी चल, सुखात राहा. चेटिका तुझी सेवा करतील. बनारसी तलम वस्त्रे परिधान कर. फुले आणि चंदनाचे लेप अंगावर लाव. सोन्याचे खड्यांचे आणखी हवे ते दागिने तुझ्यासाठी करून घेईन. चंदनाने घडवलेल्या सुगंधी पलंगावर स्वच्छ अंथरुणावर नवीन उषा, लोकरी, मुलायम चादरी तुझ्यासाठी असतील.
अशीच तुझी शेज बनवीन. अगं लक्षात घे, पाण्यातून बाहेर काढलेले पण कोणीच न उपभोगलेले कमळ सुकून जाते. तशीच तूही कुणाच्या उपयोगात न आल्याने सुकून जाशील. एवढा वेळपर्यंत ऐकत असणारी शुभा त्या आर्दांड नंदकुमाराकडे पाहून मुक्तपणे म्हणाली, अरे, घाणेरड्या मांसाने भरलेल्या स्मशानात भर टाकणाऱ्या क्षणभंगूर अशा या देहात तुला काय सार वाटत आहे, की ज्याच्यासाठी मनाचा ताबा घालवून त्याच्याकडे पाहत आहे. तिच्या ह्या शब्दांनी त्याची वाणी आणखी पेटल्यासारखी होऊ लागली. हरिणींच्या डोळ्यांसारखे, पर्वतांमधील किन्नरींसारखे असलेले तुझे डोळे पाहून माझी कामभावना अधिकच भडकत आहे. तो आता खूपच स्पष्ट बोलू लागला. कमळाचा अग्रभाग जो तांबडा असतो, अशा स्वर्णकांतीचा तुझा चेहरा व त्यावरील ते डोळे पाहून माझी कामरती वाढत आहे. शेजारच्या झाडावर एक कावळा आणि कावडी संभोगरत झाली होती. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तो म्हणाला, तुझ्यापासून दूर गेलो तरी हे विशुद्ध नयने, तुझे मोठ्या भिवया असणारे डोळे आठवतील. हे किन्नरीप्रमाणे मंद डोळे असणाऱ्या सुंदरी, मला तुझ्या डोळ्यांहून अधिक आवडणारे काही नाही. शुभा मुक्तपणे हसली, त्याच्याकडे पाहून म्हणाली, तू भलत्याच मार्गाने जाऊ इच्छित आहेस. खेळणे म्हणून तुला चंद्र हवा आहे. अरे, बुद्धकन्येचा माग काढणे म्हणजे मेरू पर्वत ओलांडणे आहे. अरे मनुष्या, तू हे लक्षात घे की संपूर्ण जगाची मला जराशीही आसक्ती नाही. परम अष्टांगिक मार्गाच्या आचरणाने मी आसक्ती मुळापासून नष्ट केली आहे. निखाऱ्यांचा चर मी टाकून दिला आहे. ज्याप्रमाणे विषाचे भांडे आगीत टाकले असता त्यात काहीच विष राहत नाही, त्यामुळे आता राग कसा असतो हेच मला माहीत नाही. ज्या स्त्रीला पंचस्कंधाची सत्यता दिसली नसेल, ज्या स्त्रीने तथागतांची उपासना केली नसेल, अशा स्त्रीला तू भुरळ पाड. माझ्या बाबतीत म्हणशील तर तुला विनाकारण कष्ट पडतील. ही अभिजात संस्कृत अवस्था खोटी असते असे आकलन झालेले आहे. कारण मी तथागतांची श्राविका असून परम अष्टांगिक मार्ग पत्करलेली आहे. मी दुःखमुक्त झाले आहे. मी आस्त्रवरहित झाली आहे. मी निर्मनुष्य घरात रमणारी आहे. मी एकदा एक कठपुतळी पाहिली होती, सुंदर नवीन लाकडी खुंट्यांनी बनवलेली. धागे आणि खेळ्यांनी ती अत्यंत कुशलतेने जोडलेली होती आणि तिचा नाच आम्ही पाहत होतो. नाचत नाचत ती अचानक थांबली. तिला नाचवणाऱ्याने कोणता तरी एक खिळा ओढला. त्याबरोबर त्या कठपुतळीचे सगळे खिळे आणि धागे निघाले आणि ती लाकडी बाहुली छिन्न विछिन्न होऊन खाली पडली. मला सांग, या भग्नावशेष पुतळीचा कोणता अवयव तुला मोह पाडतो? अरे, दुसरे तिसरे काही नसून मनुष्य देहाचीही हीच स्थिती आहे. त्याचे अवयवांच्या क्रिया त्याच्या देहांतर्गत अवस्थांवर सुरू असतात. ह्या नैसर्गिक अवस्था असतात. त्या सर्व बाजूंनी मिळणाऱ्या अदृश्य अनंत विज्ञानातून उत्पन्न होतात. ह्या अवस्था उत्पन्न झाल्या नाहीत तर त्यांचे अवयव छिन्न भिन्न होतील. मग मला सांग, या छिन्न विछिन्न अवयवातील कोणता अवयव तुझ्या मनाला मोह पाडतो? अरे, हे शरीर म्हणजे भिंतीवर चितारलेल्या चित्रासारखे आहे, ज्याच्यावर हरताळीचा पिवळा रंग चढवण्यात आलेला आहे. त्यालाच वास्तव समजत आहात. असं तुमचं समजणं म्हणजे अज्ञानी लोकांना शोभण्यासारखे आहे. असं समजणं म्हणजे सगळं विपरीत आहे, निरर्थक आहे, मिथ्या ज्ञान आहे. स्वप्नात सोन्याचं झाड पाहावं आणि जागे होऊन ते प्राप्त करण्यासाठी त्याच्या मागे धावावं, असा हा प्रकार आहे. माणसांच्या घोळक्यात जादूगर खोटी अवास्तव जादू दाखवतो. ती पाहून तू त्याच्या मागे धावत आहेस. त्या जादूलाच तू सत्य व मूल्यवान समजत आहेस. डोळा म्हणजे काय असते? दोन खाचे ठेवलेला अश्रुसिक्त, एक तरल बुळबुडा, झाडाच्या ढोलीत ठेवलेला एक छोटा गोळा, ज्याच्यातून लस बाहेर पडते त्याचे चिपळ होतात. ह्या अश्रू चिपळ यांचा घाणेरडा पिंड म्हणजे डोळा. डोळा याहून अधिक काहीही नाही, असे म्हणून ती प्रियदर्शिनी अतिशय निर्विकारपणे ओढली. मी माझा डोळा उपटून तुझ्या हाती देते, हा घे माझा डोळा. तिच्या हातातला डोळा हातातच. तिच्या डोळ्याच्या खाचेतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तेवढ्यात अग बाई ग असे आवाज आले आणि त्या आंब्याच्या झाडावरून 4-5 तरुणांनी
धडपडल्यासारखे खाली उड्या मारल्या. शुभेच्या रक्तबंबाळ चेहऱ्याकडे कुणीही पाहू शकले नाही. ते तिथून गावाकडे धावत निघाले. त्या रक्ताच्या धारा त्यांचा पाठलाग करू लागल्या. ते सगळे तरुण धावत असलेले दिसू लागले. नंदकुमार तर थरथर कापू लागला. त्याची बोबडी वळली. त्याने अभावितपणे समोर केलेला हात, त्या हातावर डोळा, त्याचा हात पूर्ण रक्ताने माखलेला. तळहातावरून ओघळत आलेला शुभेच्या रक्ताचा थेंब त्याच्या मनगटावरून कोपऱ्यापर्यंत वाहत आलेला. चिकट रक्ताचा थेंब पुसून काढण्याचं त्याला भान राहिले नाही. तो दोन्ही हात समोर करून गुडघ्यावर आला. तिच्या डोळ्यात पाहू लागला. त्या रक्ताने माखलेल्या चेहऱ्यावर उमटलेल्या स्मिताने तो खचत गेला. माते, तू ब्रह्मचारिणी आहेस. तुझ्यावर वाईट नजर ठेवण्याचं महापाप मी केलं. मला क्षमा नाही माये. जा माये, जा तू. त्याचे डोळे तिच्याकडे होते. त्याच्या हातावर डोळा नव्हता, रक्त नव्हते. ती बोलत होती. सर्व संस्कार रहित अस्तित्वाचा मी अनुभव झालेली आहे. मी स्वतः सर्व बाजूंनी मिळणारी अदृश्य अनंत जाणीव असलेली अवस्था आहे. असीम अवकाश रितेपण नसून माझ्या अस्तित्वाचा, माझ्या स्वचा गाभा म्हणजे माझे स्वत्व आहे. मला आकलन झालेले आहे की मानव जगातील प्रत्येक मनुष्य व्यक्तीच्या, प्रत्येक स्त्री पुरुषाच्या अस्तित्वाचा गाभा म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुषाचे स्वत्व असीम अनंत अवकाश आहे. या असीम स्वत्वाने आपण मानव जगातील सर्व स्त्री पुरुष अंतर्बाह्य परस्परांशी अखंडितावस्थेत आहोत. तुझ्या गाभ्यात जे तुझे स्वत्व आहे तेच माझ्याही गाभ्यात माझे स्वत्व आहे. आपल्यामध्ये असलेले अंतरही तुझे आणि माझे स्वत्व असून ते एकच आहे. म्हणून तुझे स्वत्वच माझेही स्वत्व आहे. माझे स्वत्वच तुझेही स्वत्व आहे. हे मी जाणलेले आहे. नंदकुमार, तू देखील हे जाणले पाहिजे. एवढे भाष्य शुभेने करताच नंदकुमार म्हणाला, माझ्या असीम स्वत्वात असंख्य विश्वे अंतर्भूत आहेत. ते विविध अवस्थेत आहेत. काही उगम पावत आहेत, काहींचा लोप होत आहे. शुभे, तू देखील अंतर्भूत आहे माझ्या असीम स्वत्वात. मला आता तू दिलेला डोळा प्राप्त झाला आहे. शुभा, मी आता तृष्णारहित झालेलो आहे. तुझे स्वत्वच माझे असल्याच्या अनुभवाने मी कालावकाशरहित अस्तित्व, सर्व बाजूंनी मिळणारे अदृश्य अनंत विज्ञान असल्याचा मला परिचय झाला आणि तो प्रत्यक्ष अनुभव मी झालो. बुद्धाच्या भिक्षू संघात प्रवेश करायचे मी आता निश्चित केले आहे. त्याचे डोळे तिच्याकडे होते. जणू त्याला तिचे डोळे दिव्य चक्षु लाभले होते.